तुमच्या पण मुलांना इंग्लिश जर वाचता येत नाही आणि ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला कळालं आहे की मुलांना इंग्लिशचे प्रश्न येत नाही, वाचता येत नाही, म्हणून त्यांना उत्तरं पण लिहिता येत नाही, तर ह्यामध्ये नेमक्या काय काय गोष्टी चुकत आहे आणि याच्यावर आपण काय करू शकतो त्यावर मी आज बोलायला आली आहे. मुलांना इंग्लिश न वाचता येणं याच्या मागे सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे की त्यांचा बेस कच्चा राहिलेला आहे. बऱ्याच मुलांचा लॉकडाऊन म्हणा किंवा पालकांच्या दुर्लक्षितपणामुळे मुलांचा इंग्लिश बेस कच्चा राहिला असतो. याची सुरुवात कशी करायची असते खूप वेळेस बनवलेला आहे व्हिडिओ, आज पुन्हा एकदा सांगते मुलांचा इंग्लिशचा अभ्यास कसा घ्याल. सर्वप्रथम तुमच्या मुलांना एक पॅरेग्राफ वाचायला लावा. ठीक आहे, तोडका मोडका ते कसेही वाचत आहेत त्यांना वाचू द्या. आता यामध्ये त्यांना कोणते शब्द वाचायला प्रॉब्लेम येत आहे त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करायला लावा आणि ते मुलांना रिपिटेशनमध्ये मग आता तुम्ही एका नोटबुकवर लिहायला लावा आणि ते त्यांना रिपिटेशनमध्ये रीड करायला लावा, विथ स्पेलिंग करायला लावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बघा, तुम्ही तुमच्या मुलांचे जे पण काही लेसन बघत असाल, इंग्लिश आहे, EVS आहे, सायन्स आहे, सगळे सब्जेक्ट, इनफॅक्ट मॅथमध्ये पण बघा हाऊ मेनी ऑरेंजेस किंवा मीना इट्स ऑरेंजेस, म्हणजे परत EVSच्या याच्यामध्ये सुद्धा ऑरेंजचं सीझन म्हणजे काय आहे, थोडक्यात मला काय सांगायचं आहे, ऑरेंज म्हणा, वॉटरमेलन म्हणा, बनानाज, व्हेजिटेबल्स याचेच जास्त करून लेसन असतात, हे तुम्ही नोट कराल. तर तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे, तुमच्या मुलांचे सगळे व्हेजिटेबल नेम, फ्रूट नेम, फ्लावर्स नेम आणि ॲनिमल्स नेम तोंड पाठ लर्निंग पाहिजे. हो, तुमच्या मुलांचे तोंड पाठ लर्निंग असायला हवं. त्यांचे जे काही नावं आहेत ते स्पेलिंगसह. जसं की तुमच्या मुलांना कॅबेज माहिती असायला हवं, कॅप्सिकम माहिती असायला हवं, त्याचं स्पेलिंग. म्हणजे ऑटोमॅटिकली एखादा जर का लेसन आहे जो व्हेजिटेबलवर बेस आहे, तुमच्या मुलांना त्याच्यातले ते शब्द पटापट वाचता येतात. तर तुम्हाला त्याच्यातनं कळतं की मुलांचं इंग्लिश खरंच हाच पक्का बेस आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही, वॉज, हॅज, हॅड. मी तर खूप मुलांना बघते हॅज हॅडमध्ये खूप मुलं कन्फ्यूज आहे. इनफॅक्ट माझ्याही मुली खूप दिवस कन्फ्यूज होता. व्हेन वेअरमध्ये सुद्धा कन्फ्युजन होते मुलांचं. मुलांच्या ह्या गोष्टी परफेक्ट करून घ्या. ही म्हणजे तो, ही इज म्हणजे तो, व्हेन म्हणजे केव्हा, व्हॉट म्हणजे काय, हू म्हणजे कोण. ह्या गोष्टी मुलांना आहे ना रिपिटेशनमध्ये 2-3 दिवस शिकवा तुम्ही, बघा त्यांना पटकन कळेल. आता त्यांना खूप पटकन कळेल हू इज मीना, तर त्यांना कळेल कोण आहे मीना, म्हणजे त्यांना तेव्हा अर्थ कळतात प्रश्नांचे. म्हणून तुमच्या मुलांचे हे शब्द आहे ना पूर्ण तोंडपाठ लर्निंग पाहिजे. आता येतं ग्रामर. मुलांचं ग्रामर चांगलं पाहिजे, याच्यासाठी बऱ्याच महिलांचंच ग्रामर खूप कच्चं आहे, बऱ्याच मदर्सचंच ग्रामर खूप कच्चं आहे. म्हणून मी नेहमी सांगते प्लीज मदर इंग्लिशचा क्लास महिलांनो करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांचं ग्रामर पक्कं करता येईल. आमच्याकडे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. लहान मुलांचा पण ग्रामर कोर्स, शॉर्ट कोर्स आहे माझ्याकडे. फक्त 499 रुपये फी आहे लहान मुलांच्या ग्रामर कोर्सची. तुमच्या मुलांचं ग्रामर कच्चं असेल, कृपया तुमच्या मुलांना तुम्ही माझ्याकडे ॲडमिशन देऊन द्या. मी त्यांचं ग्रामर पूर्ण पक्का करून देते फक्त 499 रुपयांमध्ये. पण ग्रामर पण मुलांना खूप जास्त आलं पाहिजे. जेव्हा ग्रामर येते तेव्हाच मुलांना एसे लिहिता येतात, उत्तरं लिहिता येतात, उत्तरं तयार करता येतात आणि वाक्य तयार करता येतात. म्हणून मुलांचं ग्रामर पक्कं करा. कुठे ए वापरायचा आहे, ॲन वापरायचा आहे, वॉज वापरायचा आहे, विल वापरायचा आहे. फिलिंग द ब्लँक्समध्ये मुलांना वाक्य लिहून द्या आणि इथे काय यूज करायचं आहे ते त्यांच्याकडनं करून घ्या. अशा पद्धतीने तुमच्या मुलांचं इंग्लिश तुम्हाला पक्कं करता येईल. आता ज्यांची मुलं बऱ्यापैकी मोठे झालेत 10 वर्षाच्या पुढे आणि तरी त्या मुलांचं जर इंग्लिश कच्चं असेल, तर मी मुलांसाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणलेला आहे, जो लहान मुलांचा विचार करून आम्ही बनवलेला आहे. तुम्ही तुमच्या मुलांना नक्की ॲडमिशन घेऊन द्या. त्याच्यासाठी तुमच्या मुलांना लाईफ टाईम इंग्लिशचं टेन्शन येणार नाही. कारण की बघा, जे मुलं मोठे झालेत त्यांच्यासाठी फक्त इंग्लिश स्पीकिंग हा एकच मार्ग उरला आहे आता. बरेच जण माझ्याकडे कॉल करत आहे, मॅम आम्हाला फोनिक्सला ॲडमिशन घ्यायचं आहे. मी पुन्हा सांगेल, फोनिक्स हा क्लास 3 ते 10 वर्षापर्यंत ठीक असतो. 10 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी कृपया तुम्ही इंग्लिश स्पीकिंगच घ्या. याच्यामध्ये डेफिनेटली 100% तुमच्या मुलांचं इंग्लिश पक्कं होणार आणि होणारच आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला पण इथे काही मदर्स असतील ज्यांनाही वाटत असेल की आम्हाला इंग्लिश शिकायचं आहे, कारण की जेव्हा आई इंग्लिश बोलते तेव्हा मुलंही चांगलं इंग्लिश बोलतात, तर त्या महिलांनी माझ्याकडे इंग्लिश स्पीकिंग कोर्स करावा. आणि ज्यांना त्यांच्या मुलांना लावायचं असेल त्यांनीही करा. 7755925370 हा माझा नंबर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर मिळेल. तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल इंग्लिश संदर्भात तर तुम्ही मला नक्की कॉल किंवा मेसेज करू शकतात. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे घर बसल्या
छोट्या मोठ्या गोष्टींमधून आपण आपलं इंग्लिश कसं पक्कं करू शकतो आहे. तर तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल तर माझं दुपारी 3चं फ्री लाईव्ह सेशन नक्की आणि नक्की अटेंड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. थँक्यू.